विठोबा रखुमाय विठोबा जय जय विठोबा रखुमाय विठोबा विठोबा रखुमाय जय जय विठोबा रखुमाय विठोबा जय जय विठोबा रखुमाय विठोबा जय जय विठोबा रखुमाय विठोबा रखुमाय विठोबा राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण 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 रूप पाहता लोचनी 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 वो साजनी सुख झाले वो साजनी तुहा विठ्ठल तुहा विठ्ठल सुख झाले वो साजनी हरे सुख झाले वो साजनी साजनी तुहा विठ्ठल तुहा विठ्ठल तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बरवा तुहा विठ्ठल तुहा विठ्ठल तुहा
सुकृताची जोडी सुकृताची जोडी होता सुकृताची जोडी जोडी होता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तुहा विठ्ठल वरवा तुहा विठ्ठल वरवा म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तुहा विठ्ठल वरवा तुहा विठ्ठल वरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बरवा तुहा विठ्ठल तुहा विठ्ठल सर्व आलिंगन घडे आलिंगन घडे आलिंगन घडे आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे 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 आलिंगन घडे आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे मोक्ष सायुज्यता जोडे मोक्ष सायुज्यता जोडे मोक्ष सायुज्यता जोडे
महिमा ऐसा संताचा महिमा लाली बोलायाची सीमा 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 तीर्थे पर्व काळ तीर्थे पर्व काळ तीर्थे पर्व काळ तीर्थे पर्व काळ अवघी पाया पे सकळ अवघी पाया पे सकळ आवगे पाया पे सकळ आवगे पाया पे सकळ आवगे पाया पे सकळ आवगे पाया पे सकळ ऐसा संताचा महिमा ऐसा महिमा संताचा महिमा ऐसा संताचा महिमा लाली बोलायाची सीमा 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 तुकामणी देवा तुकामणी देवा तुकामणी देवा तुकामणी देवा त्यांची केली पावे सेवा त्यांची केली पावे सेवा त्यांची केली पावी सेवा त्यांची केली पावी सेवा त्यांची केली पावी सेवा त्यांची केली पावी सेवा तुकामणी देवा तुकामणी देवा तुकामणी देवा तुकामणी देवा त्यांची केली पावे सेवा त्यांची केली पावे सेवा त्यांची केली पावी सेवा त्यांची केली पावी सेवा त्यांची केली पावी सेवा त्यांची केली पावी सेवा महिमा ऐसा संताचा महिमा महिमा ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा झाली बोलायाची सीमा लाली बोलायाची सीमा लाली बोलायाची सीमा लाली बोलायाची सीमा लाली बोलायाची सीमा पार कुमाई हे देवपार कुमार पार कुमाई हे देवपार कुमार हे देवपार कुमार पार कुमाई पार कुमार पार कुमाई पार कुमार पार कुमार पार कुमाई पार हॅलो आलिंगन घारे आलिंगन घारे आलिंगन घारे आलिंगन घारे आलिंगन घारे आलिंगन घारे आलिंगन लिंगन घाले
संताचा महिमा 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 ऐसा संताचा महिमा ऐसा संताचा महिमा 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 ऐसा संताचा महिमा संताचा महिमा संताचा महिमा सायुजता जोडे मोक्ष सायुजता सायुजता जोडे ऐसा संताचा महिमा महिमा ऐसा संताचा महिमा संताचा महिमा संताचा महिमा ऐसा संताचा महिमा ऐसा संताचा महिमा संताचा महिमा बोलायाची सीमा झाली बोलायाची सीमा झाली बोलायाची सीमा झाली बोलायाची सीमा झाली झाली बोलायाची सीमा झाली बोलायाची सीमा झाली झाली बोलायाची सीमा झाली बोलायाची सीमा झाली बोलायाची सीमा झाली बोलायाची
सीमा झाली बोलायाची सीमा झाली बोलायाची झाली बोलायाची सीमा झाली झाली बोलायाची सीमा झाली विठ्ठल 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 हरी विठ्ठल हरी विठ्ठल हरी विठ्ठल बोला कुंडली श्री अखंडानंद रूपाय सर्वज्ञान प्रदायिने भगवद्वान् तजनिषाय कुंडली कवरदा हरे श्री
आलिंगन घडे आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे ऐसा संताचा महिमा झाली बोला याची सीमा तीर्थे पर्वकाळ अवघी पायापे सकळ ऐसा संताचा महिमा झाली बोला याची सीमा तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा ऐसा संताचा महिमा झाली बोला याची सीमा विठ्ठल 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 हरी विठ्ठल विठ्ठला 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 हरि विठ्ठला विठ्ठला आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे ऐसा संताचा महिमा झाली बोला याची सीमा सेवेसाठी घेतलेला अभंग संतश्रेष्ठ जगद्वंद जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा अतिशय उत्कृष्ट असा वारकरी संप्रदायामध्ये अतिशय प्रसिद्ध असणारा असा आणि तुमच्या माझ्यासारख्या सगळ्या सामान्य जीवाला अज्ञानी जीवाला संतांचा महिमा सांगणारा असा अभंग आहे विठ्ठल विठ्ठल अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आपल्या सगळ्यांना संतांचा महिमा सांगितलेला आहे. महाराज म्हणतात ऐसा संतांचा महिमा. आता ऐसा म्हटल्यानंतर जाना म्हणून महाराजांनी सांगितलं बाबांनो ऐसा संतांचा महिमा म्हणजे असा संतांचा महिमा आहे बरं का. असा आहे म्हटल्यानंतर समोरच्यांनी सरळ महाराजांना प्रश्न केला म्हणे महाराज असा म्हणजे कसा सांगाल का सांगाल का. महाराज म्हणायला लागले सांगतो म्हणून महाराजांनी या अभंगाच्या चारही चरणातून थोडा संतांचा महिमा त्या सर्वांना सांगितला. महाराजांनी पहिल्यांदा संतांचा महिमा सांगताना म्हटलं बाबांनो पहिला महिमा ऐका. काय महिमा. आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे ऐसा संतांचा महिमा. महाराज म्हणायला लागले संतांना आलिंगन दिलं तर सायुज्यता नावाचा मोक्ष मिळतो. विठ्ठल सामान्यपणे या चरणाचा अर्थ असाच केला जातो. काय म्हणायचंय महाराजांनी या चरणातून. सगळी मंडळी हाच अर्थ करतात. काय अर्थ करतात. महाराज म्हणतात बाबांनो संतांना आलिंगन दिलं तर सायुज्यता नावाचा मोक्ष मिळतो. पण मला थोडंसं आपल्या सगळ्यांचं लक्ष याच चरणातला जो घडे शब्द आहे त्या घडे शब्दाकडे न्यायचंय. कारण हा घडे शब्द तुकाराम महाराजांनी काय उगाच वापरायचा म्हणून वापरला का.
काहीतरी हेतू पुरस्सर वापरला असेल का नाही? काय कारण आहे घडे शब्द वापरायचा? मी ज्यावेळी याच्यावरती विचार करायला लागलो आणि या घडे शब्दाच्या मागची भूमिका, मूळ संकल्पना, मूळ अर्थ ज्यावेळी लक्षात आला, त्यावेळी मला कळायला लागलं, मला वाटायला लागलं आता थोडेसे आपण जगद्गुरु तुकाराम महाराजांना काय म्हणायचंय त्याच्या जवळ जायला लागलो. काय व्यवहारामध्ये काही गोष्टी आपण जाणून बुजून करतो आणि काही गोष्टी आपल्या बाबतीत होऊन जातात. ज्या गोष्टी आपण जाणून बुजून करतो त्या गोष्टी आपण केल्या म्हणून छातीवर हात ठेवून सांगत असतो. अनेक वेळेला मी उदाहरण देतो. आता दरवर्षी आपल्या गावात सप्ताह होतोच आहे. यावर्षी सुवर्ण महोत्सव आहे, पण मागचे 49 वर्ष आपण आठवा. गावात सप्ताह होतोच आहे. सप्ताह म्हटलं की त्याचं नियोजन केलं जातं. किती दिवस आधी करतात? थोड्या दिवस आधीच त्याचं नियोजन केलं जातं. पण आता हा सुवर्ण महोत्सवी आपल्याला सप्ताह करायचं म्हटल्यानंतर काय काल परवा सुरू केलं का नियोजन? आपण सप्ताहाच्या आधी 1-2 दिवस सुरू केलं का? नाही ना. त्याच्याकरता भरपूर आधी नियोजन करावं लागतं. त्याच्याकरता निश्चित जागा करावी लागते. त्याच्याकरता कीर्तनकारांच्या सेवेच्या तारखा घ्याव्या लागतात. गुणीजन मंडळी, टाळकरी वादक मंडळी बोलवावी लागतात. आपल्या भागातल्या प्रत्येक सज्जन श्रोत्यांच्या कानापर्यंत ही वार्ता, ही बातमी गेली पाहिजे याची काळजी घ्यावी लागते. ते सगळं करावं लागतं आणि मग मंडप उभा राहिल्यानंतर सप्ताह सुरू होतो. सप्ताह सुरू होतो. मग होतं काय? अनेक वेळेला असं होतं. अशी काही मोठी वर्ष येतात. आपले हे सुवर्ण महोत्सव आहे. पुढे याच्यानंतर 60 वर्ष झाले सप्ताहाला हिरक महोत्सव असतो. 75 वर्ष झाले अमृत महोत्सव असतो. 100 वर्ष झाले शताब्दी असते. त्याच्यानंतर पुन्हा सुरू होतं. मधला काहीतरी एक टप्पा येतो. त्या टप्प्याला आपण मोठा सप्ताह करतो. आता आपण हा सुवर्ण महोत्सवी सप्ताह इथं केल्यानंतर मला कुणीही संयोजकांनीच नाही, ग्रामस्थांनी प्रामाणिकपणे सांगावं, काला झाल्यानंतर जर तुम्हाला एखाद्या आजूबाजूच्यानी विचारलं का हो तुम्ही तुमच्या गावामध्ये फार मोठा सप्ताह झाला म्हणून कळालं, तुम्ही काय म्हणाल? गावामध्ये झाला नाही, आम्ही केला म्हणाल का नाही? म्हणलं पाहिजे ना. केलाय तर न म्हणायला काय? अहो लोक न करता सगळं घेतात ना श्रेय. आपण एवढा मोठा सप्ताह करतोय तर श्रेय न घ्यायला काय झालं? छाती ठोकपणे न सांगायला काय झालं? सगळ्या श्रोत्यांनी सांगा, भले तुम्ही या गावचे असा नेता असू नका, केला बाबा, आम्ही सप्ताह केला. छातीवर हात ठेवून सांगतो. 5-7 वर्षाखाली आमच्या मूळ पुरुषांची 20 शताब्दी आम्ही साजरी केली देगलूर गावी. आमचं मूळ गाव देगलूर नांदेड जिल्ह्यात येतं. तेलंगणाची बाँड्री. आम्हाला देगलूर आणि तेलंगणाचं राज्य म्हणाल तर 2.5 किलोमीटर. आमच्या गावातली मंडळी सकाळी फिरायला निघतात आणि दुसऱ्या राज्यात जाऊन येतात. एवढं जवळचं ते राज्य. तिथं त्या गावी आम्ही सप्ताह केला. नियोजन होतं एक 10,000 ज्ञानेश्वरीचे वाचक आपण पारायणासाठी बसवावेत. पण मनामध्ये धाकधूक होती, 10,000 माणसं पारायण करते बसतील का नाही. पण गंमत अशी काय, ज्ञानोबरांची कृपा, पांडुरंगाची, सद्गुरू गुंडा महाराजांची माहिती नाही, 12,500 पारायण वाचक बसले. 12,500. गाथा भजनाला मोठमोठ्या सप्ताहामध्ये जेवढे कीर्तनाला टाळकरी उभे नसतात त्याचे तिप्पट चौपट 200-200 टाळकरी. कीर्तनाला, बाकी प्रवचनाला, सगळ्या सेवेला एवढ्या श्रोत्यांनी प्रतिसाद दिला, विचारता सोय नाही. एका दिवशी सहज आमच्या महाराजांच्या मनात आलं, सगळ्यांना पुरणपोळीचं जेवण द्यावं. पुरणपोळ्या किती केल्या माहिती आहेत? 1.5 लाख पुरणपोळ्या लागल्या. आता त्याला किती पुरण लागला असेल, किती कणिक लागली मला विचारू नका बरं. मी काय आचारी नाही. जी संख्या पोळ्यांची आमच्यापर्यंत आली ती कदाचित जास्ती झाली असेल, पण आम्हाला एवढी सांगितली, महाराज एवढे झाले बरं का. बरं बाबा, आनंद. एवढा हा मोठा सप्ताह झाला. काल्याचं कीर्तन झालं. आज हा सप्ताह होऊन 7 वर्ष झाले. कुणीही एखादा जर म्हणायला लागला, महाराज तुम्ही सप्ताह केला होता म्हणे, तुमच्या गावात झाला होता. झाला नाही, आम्ही केला बाबा, परत झाला होता म्हणायचं नाही. छाती ठोकपणे आम्ही सांगतो. का सांगतो? कारण त्याच्या मागं सगळं नियोजन आमचं होतं, पूर्व तयारी सगळी आमची होती, आमची इच्छा होती आणि म्हणून आम्ही ते सगळं केलं. आम्ही जे जाणून बुजून केलं ते केलं म्हणून सांगतो. पण काही गोष्टी आपल्या बाबतीत होऊन जातात. मग अशा वेळी माणसं म्हणत नाहीत बरं का आम्ही केलं म्हणून. काय झालं, आपलं जसं गाव हिंगणगाव, तसं एक लहानसं गाव, त्या गावी सेवेसाठी गेलो. सेवा झाल्यानंतर एक वृद्ध ग्रहस्थ काठी टेकत माझ्याकडे आले. मला वाटलं ते वृद्ध दिसतात, वयोवृद्ध दिसतात, गावातले जाणकार दिसतात, नक्की यांचा ज्ञानेश्वरी गाथेचा काही अभ्यास असेल, काहीतरी एखादा खोचक असा बारकाईचा प्रश्न मला विचारतील. एखाद्या वेळी माझं 2 तास चिंतन त्यांनी ऐकलं, त्याच्यावरती काही प्रश्न करतील. मी त्या मानसिकतेत होतो आणि एवढ्यात ते ग्रहस्थ जवळ आले. मला लागले, महाराज
तुमचं गाव कोणतं? म्हटलं देगलूर. बरं, तुम्ही आता कीर्तनामध्ये सांगितलं आमची परंपरा अशी आहे तशी आहे, पंढरपूरला आम्ही चातुर्मासाला असतो वगैरे. खरंच तुम्ही पंढरपूरला जाता का दरवर्षी? मी म्हणलं याच्यात संशय काय घ्यायचा आहे बाबा, जातोय म्हणून तर सांगतोय. बरं आज नाही 7 पिढ्या झाला आम्ही जातोय, माझा तर जन्म पंढरपुरातला आहे. म्हटलं बरं तुम्हाला शंका याचं काय कारण आहे? ते म्हणाले महाराज तुम्हाला खरं सांगू का, म्हणे आजपर्यंत मी पंढरी काळी का गोरी पाहिली सुद्धा नाही, कशी आहे पंढरी पाहिली सुद्धा नाही. मी म्हणलं काय भाग्यवान जन्माला आलात बाबा, तुमच्यासारखा दुसरा तिसरा भाग्यवान मला आजपर्यंत भेटलाय नाही, देवाला विनंती पुढे भेटूही नाही. अरे महाराष्ट्रामध्ये जन्माला यायचं आणि या देहाला चंद्रभागेची आंघोळ घालायची नाही, महाराष्ट्रामध्ये जन्माला यायचं पुंडलिकाचं दर्शन घ्यायचं नाही, महाराष्ट्रामध्ये जन्माला यायचं ना कानानी संतांची भगवंताची कथा ऐकायची नाही, महाराष्ट्रामध्ये जन्माला यायचं या डोळ्यांनी पांडुरंगाचं रूप पाहायचं नाही, महाराष्ट्रामध्ये जन्माला यायचं हे मस्तक देवाच्या चरणावर टेकवायचं नाही. मग जगायचं कशाला, जन्म घ्यायचा कशाला सांगा. कमीत कमी महाराष्ट्रातल्या प्रत्येकाने एकदा तरी पंढरपूरला जाऊन आलं पाहिजे. विठ्ठल मी म्हणलं बाबा तुमच्यासारख्या भाग्यवान तुम्हीच आहात. इतकी वयाची वर्ष उलटून गेली, 75च्या पुढं तुमचं वय गेलं, 500 वर्षाचं वय, अजून पंढरपूर पाहिलं नाही. नाही महाराज संसारातून काही बाहेर पडणं झालंच नाही बघा. त्याच्यानं आता काम 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 आणि प्रपंच याच्या बाहेर कधी गेलो नाही. कधी पंढरी आम्हाला डोळ्याला दिसेल का नाही माहिती नाही. मी म्हटलं बाबा धन्य आहे तुमचे. त्यांना नमस्कार मीच केला आणि मी तिथून गावातून बाहेर पडलो. पडल्यानंतर 1 वर्षाचा बरोबर काळ गेला. ज्या तिथीला मागच्या वर्षी मी त्या गावी गेलो होतो त्याच तिथीला पुढच्या वर्षी मला तिथं सेवेसाठी निमंत्रण देण्यात आलं. सेवेसाठी गेलो. बरं गंमत अशी होती, ज्यावेळी सेवा घेतली लिहून त्यावेळी ते गावही स्मरणात आलं नाही, ती माणसंही स्मरणात आली नाही, आणि हे गृहस्थ हे बाबाही स्मरणात आले नाही. पण जसं जसं त्या गावाच्या जवळ गेलो तसं तसं त्या जुन्या आठवणी लगेच 1 वर्षाखालच्या लगेच समोर आल्या. अरे याच गावी आपण आलो होतो, याच गावी कीर्तन केलं होतं, याच गावी या अभंगावरती कीर्तन केलं, हे चिंतन मांडलं. त्याच्यानंतर कीर्तन झाल्यानंतर हे गृहस्थ येऊन आपल्याला भेटले होते, आता भेटतात का नाही काय माहीत. 1 वर्षाचा काळमध्ये गेला. 1 वर्षात जग बदलतं महाराज, माणूस राहील का नाही काय सांगता येते, भेटतील का नाही. मग आता मी कीर्तनाला उभा असताना सगळ्या श्रोत्यांवरती नजर टाकली, ते बाबा काही दिसले नाही. मला वाटलं बहुतेक झाली अवतार समाप्ती. पण कीर्तन झालं. कीर्तन झाल्यानंतर बसलो, पुन्हा बसलो. पुन्हा ते आले काठी टेकत आले. म्हणले आहेत अजून हे. मी म्हणलं बाबा कधी अवतार समाप्ती, आता गाव सगळं वाट बघायला लागलं. म्हणे महाराज काय दिलं न दिलं देवानी माहिती नाही, पण आयुष्य मात्र भरपूर दिलं. त्यांच्या चेहऱ्यावरती दुसऱ्या वर्षी एवढा विलक्षण आनंद मला दिसला. ते डोळ्यातलं तेज वेगळं, चेहऱ्यावरचं हास्य वेगळं, चेहऱ्याची अंगावरची कांती वेगळी, सगळे हावभाव वेगळे. मी म्हटलं काय झालं बाबा एवढा आनंद व्हायला, काय झालं. महाराज म्हणे मागच्या वर्षी आपली भेट झाली होती, आठवतंय? म्हटलं आठवतंय. तुम्ही मला मागच्या वर्षी म्हणाला होता तुम्ही भाग्यवान आहेत, आजपर्यंत पंढरी पाहिली नाही. फार वाईट वाटलं मला, पण आज आनंद याचा झाला, आयुष्यात मरेपर्यंत पंढरी डोळ्याला दिसेल का नाही असं वाटत होतं, पण एकदा घडली बरं का. काय शब्द वापरला? घडली. म्हटलं घडली म्हणजे काय बाबा. त्यांनी सांगितलं महाराज म्हणे एका दिवशी बसलो होतो घराच्या समोर बाजेवरती, एक गाडी बाजूला आली, 4 मुलं गावातली उतरली गाडीतून, मला धरलं, दोन्ही हाताला दंडाला धरून गाडीत बसवलं, पंढरपूरला नेलं, चंद्रभागेत नेऊन आतून बाहेरून धुवून टाकलं. मग ती पंढरी दिसली, ते पुंडलिकराय दिसले, ती हरिकथा कानावरती पडली, नगर प्रदक्षिणा घडली, एकदा हे मस्तक जाऊन पांडुरंगाच्या पायाला लागले. याचा आनंद आहे महाराज. मी म्हणलं बाबा एकदाच डोकं टेकवलं तर एवढा आनंद आहे, दरवर्षी दर वारीला टेकवाल तर किती आनंद मिळेल, किती आनंद मिळेल बघा. ते म्हणाले महाराज उशीर झाला, आता इच्छा जरी असली तरी मी जाऊ शकत नाही. मी म्हणलं आता एक काम करा, जशी नाथांची अवस्था झाली, नाथ महाराज एकदाच गेले पंढरपूरला, पांडुरंगाच्या पायावरती चित्त ठेवून आले, परत माघारी यायचं कामच नाही त्यांना. तसं एक काम करा, एकदा डोकं टेकवलंय ना,
बस त्याच्यातच रमा. आयुष्य जेवढा असेल तेवढा असू द्या, त्याच आठवणीत राहा, प्रपंचाच्या आठवणीत राहू नका. मला विस्तार बाकीचा करायचा नाही. मला सांगायचं काय, एखादं कर्म आपण केलं म्हटल्यानंतर छातीवर हात ठेवून सांगतो केलं, पण एखादं होऊन गेलं तर म्हणतो घडलं बरं का. तो अर्थ इथं घडे शब्दाला घ्या. तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही संतांना जाणून बुजून आलिंगन दिलं तरी तुम्हाला काय फल मिळेल? मोक्ष सायुज्यता जोडे. सायुज्यता नावाचा मोक्ष मिळणार आहे. पण समजा अजाणतेपणाने तुम्ही संतांना आलिंगन दिलं. समजा आता कीर्तन संपल्यानंतर आपण या रस्त्याने जातो. जात असताना समोरून कोणीतरी विरुद्ध दिशेने अंधारातून येताना आपल्याला दिसतंय. आपण लांबून पाहिलं, डोक्याला काहीतरी बांधलेलं आहे बाबा, हातात काठी दिसते. आपण थोडंसं घाबरलो. गाव सगळा इकडं सप्ताह मंडपाकडे आला आणि हे कोणतरी विरुद्ध दिशेने येतात, म्हणजे गावातले नाही. हातात काठी दिसते म्हणजे काही चोर बीर लुटारू आहे का, दरोडेखोर आहे, भीती वाटायला लागली. पण थोडेसे ते उजेडात आले. आपण थोडंसं पुढे गेलो, थोड्यावर त्यांच्यावरती उजेड पडला आणि मग आपल्याला लक्षात आलं, बाबा हे घाबरायचं कारण नाही, कोणी चोर दरोडेखोर नाहीत, हे वारकरी दादा दिसतात. डोक्यावरती त्यांनी फेटापटका बांधलेला आहे, गळ्यामध्ये काठी वाटली आपल्याला, ती काठी नाही ती वीणा आहे, कोणीतरी वारकरी. मग काय घाबरायचं कारण नाही. आपण त्यांच्या थोडंसं जवळ जातो. जवळ गेल्यानंतर समजा त्यांचं अगदी स्पष्ट रूप आपल्याला दिसायला लागलं. कपाळाचं गंध दिसायला लागलं, गालावरच्या मुद्रा दिसायला लागल्या, गळ्यातल्या तुळशीच्या माळा दिसायला लागल्या, त्यांच्या मुखातून येणारं नामस्मरण कानावरती पडायला लागलं. आणि हे सगळं पाहिल्यानंतर आपल्याला वाटायला लागलं, कोणी का असेनात एकदा यांच्या चरणावरती नतमस्तक व्हावं, आपण आपलं डोकं टेकावं, एकदा टेकावं. ही भावना त्यांचं रूप पाहून झाली आणि मग आपण त्यांच्या पायावरती चरणावरती मस्तक टेकवलं. आणि आपल्याला हे माहिती नाही, ज्यांच्या चरणावरती आपण मस्तक टेकवतो आहोत ते जगद्गुरू तुकाराम महाराज आहेत. आपण त्यांना ओळखलं नाही आणि न ओळखता आपण त्यांच्या चरणावरती मस्तक टेकवलं, चरणाला आलिंगन दिलं. मला सांगा, आपल्याला काही वेगळं फळ मिळेल का? आणि मी अंधारात जरी महाराजांची नुसती आकृती दिसली, अगदी आकृती दिसल्या धावत पळत जाऊन त्यांच्या चरणाला आलिंगन दिलं, मला काही वेगळं फळ मिळेल? तू ओळखून मला आलिंगन दिलंस बाबा, तुला वेगळं फळ घे. या लोकांनी मात्र मला न ओळखता आलिंगन दिलं, यांना वेगळं फळ द्या, असं नाही बरं. संतांना तुम्ही कसंही आलिंगन द्या, महाराज म्हणतात एकच त्याचं फळ मिळतं, मोक्ष सायुज्यता जोडे ऐसा संताचा महिमा. असा संताचा महिमा. बरं, तीर्थे पर्वकाळ अवघी पायापे सकळ ऐसा संताचा महिमा. जगात जेवढी तीर्थ आहेत तेवढी तीर्थ पर्वकाळ साधल्याचं पुण्य कुणाला प्राप्त करून घ्यायचं असेल, संतांच्या चरणाला लागा, कारण ते सगळं तिथं आहे. शेवटचा महिमा महाराज सांगतात, तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा ऐसा संताचा महिमा. देवाची केलेली सेवा, संतांची केलेली सेवा ही देवाला प्राप्त होते, हा संताचा महिमा आहे. विठ्ठल असा हा संतांचा महिमा एकदा जगद्गुरू तुकाराम महाराजांनी आपल्या कीर्तनातून श्रोत्यांसमोर मांडला. श्रोत्यांनी तो ऐकल्यानंतर मुळात त्यांना तो पहिल्यांदा समजल्यानंतर तो पटल्यानंतर तो आवडला. या 3 भूमिका असतात. वक्ता जे बोलतो ते पहिल्यांदा समजायला पाहिजे, समजल्यानंतर ते पटायला पाहिजे, मग पटल्यावर ते आवडायला पाहिजे. काही वेळेला समजतं पण पटत नाही, काही वेळेला पटतं पण आवडत नाही. पण संतांचं बोलणंच असं असतं. तुकाराम महाराजांनी महिमाच असा सांगितला, ऐकल्या तो समजलेला पटलेला, आवडला, एवढा आवडला. दुसऱ्या दिवशी सगळी मंडळी, जी सकाळी श्रोते मंडळी भेटली गावामध्ये, त्यावेळी प्रत्येक जण रात्रीच्या त्या संतांच्या महिम्याविषयीच बोलायला लागले. काय गोड महिमा महाराजांनी सांगितला, काय गोड महिमा सांगितला. त्यांची चर्चा चालू, एवढ्यात बाजूने काही साधक मंडळी जात होती. त्या साधकांनी ऐकलं, काहीतरी संतांचा महिमा असा शब्द कानावरती पडतो, काय भानगड आहे ही? त्या तुकाराम महाराजांच्या श्रोत्याने विचारलं, काय बाबा हे संतांचा महिमा काय सांगाल का? म्हणे आम्ही नाही तुम्हाला सांगू शकत, तुम्ही साधक आहात, तुम्ही काही ग्रंथांचं अध्ययन केलेलं आहे, आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही. तुम्हाला ऐकायचं असेल तुकाराम महाराजांकडे जा. ही मंडळी तुकाराम महाराजांकडे आली, महाराजांच्या पायाला लागली. महाराजांना म्हणायला लागली, महाराज आपण काल आपल्या श्रोत्यांना संतांचा महिमा सांगितला, कृपा करून आम्हालाही थोडा सांगा ना. महाराज म्हणाले, ऐका ना. आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे ऐसा संताचा महिमा. बाबा असा संताचा महिमा आहे. महाराजांनी पुन्हा सगळा अभंग सांगितला, पुन्हा सगळा महिमा त्यांनी ऐकला. आणि ते म्हणायला लागले, महाराज हा काय महिमा आहे का संताचा? याच्यात काय संताचं मोठेपण आहे, याच्यात काय संतांचं महत्त्व आहे? हा तर आम्हाला सामान्य महिमा वाटतो.
जगद्गुरु तुकाराम महाराजांनी याला उत्तर दिलं नाही, याला उत्तर दिलं निळोबारायने. हो हे हा सामान्य सामान्य महिमा संताचा नैवेद्य हातीचा मूर्तीजेवी. कोणताही महिमा संतांचा सामान्य नाही हे निळोबारांनी सांगितलं. कारण निळोबारांना माहिती होतं आताही पेक्षा पुढं जन्माला येणारी थोडीशी हुशार जन्माला येणार, त्यांचा बुद्ध्यांक वाढणार आहे आणि प्रत्येक शब्दावरती संतांच्या ते आक्षेप घेणार, शंका घेणार. म्हणून आधीच सांगून ठेवलं, कुणाला जरी याच्या पुढं वाटत असेल संतांचा महिमा सामान्य आहे, नाही बरं, नोहे हा सामान्य महिमा संताचा. कुठलाही संतांचा महिमा सामान्य नाही. पण तुकाराम महाराज म्हणायला लागले, बाबांनो आता हा तुम्हाला महिमा सामान्य वाटत असेल, माझा नाईलाज आहे, हा काही सामान्य महिमा नाही. अरे बाबांनो, संतांना नुसतं आलिंगन द्यायचं आणि सायुज्यता नावाचा मोक्ष मिळवायचा. जो मोक्ष मिळवण्याकरता काय सायास करावे लागतात, काय प्रयास करावे लागतात, किती कठोर साधना करावी लागते, तरी सुद्धा मिळेल का नाही सांगता येत नाही. तो मोक्ष सहजासहजी संतांच्या चरणाला आलिंगन दिल्याने प्राप्त होतो. काय सामान्य महिमा आहे का? ते म्हणाले, महाराज तुम्ही किती पटवून द्यायचा प्रयत्न करा, आम्हाला काही तो पटत नाही, आम्हाला हा महिमा सामान्यच वाटतो. महाराज म्हणाले, बाबांनो दोष तुमचा नाही, दोष तुमचा नाही, कारण हा सामान्य जीवाला न समजणारा संताचा महिमा आहे ना. संताचा महिमा समजण्याकरता जी बुद्धी लागते ती बुद्धीच तुमच्या माझ्यासारख्याकडे नसते. कोणत्या बुद्धीला संतांचा महिमा कळतो? 4 प्रकार आहेत बुद्धीचे. एक अतिस्थूलाचं ग्रहण करणारी बुद्धी असते, एक स्थूलाचं ग्रहण करणारी बुद्धी असते, एक सूक्ष्माचं ग्रहण करणारी बुद्धी असते आणि एक अतिसूक्ष्माचं ग्रहण करणारी बुद्धी असते. 4 प्रकारची बुद्धी. काही जणांची बुद्धी अतिस्थूलाचंच ग्रहण करते, त्याच्यापेक्षा थोडं स्थूल असेल ती ग्रहण करत नाही. काही जणांची बुद्धी स्थूलाचं म्हणजे थोडीशी बरी असते, पण त्याच्यापेक्षा सूक्ष्म असेल ग्रहण करत नाही. काही जणांची सूक्ष्माचं ग्रहण करते, पण त्याच्यापेक्षा जर काही असेल तर ते ग्रहण करत नाही. पण फार क्वचित कमी जणांची बुद्धी अशी असते जी अतिसूक्ष्माचं ग्रहण करणारी असते. उदाहरण सांगतो, प्रसिद्ध उदाहरण आहे महाभारतातलं. झालं काय, द्रोणाचार्यांनी आपल्या आश्रमातल्या झाडावरती एक पोपट बांधला, निर्जीव पोपट तयार करून बांधला आणि विद्यार्थ्यांना लक्षवेध कसा करायचा, नुसता नेम कसा धरायचा हे शिकवायकरता म्हणून अंगणात आणलं आणि सांगितलं, बाळांनो एकेकाने पुढे यायचं, हा धनुष्य उचलायचा, त्याला बाण लावायचा, ती दोरी प्रत्यंच्या ओढायची, समोर पाहायचं झाडाकडं, काय दिसतं एवढं सांगायचं, बाण चालवायचं नाही. पहिला विद्यार्थी आला, त्याने धनुष्य उचलला, त्याला बाण लावला, ती दोरी ओढली, प्रत्यंच्या ओढली, झाडाकडे बघायला लागला. आचार्याने विचारलं, काय दिसतं बाळा तुला? त्यांनी सांगितलं, झाड दिसतं. वा 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 म्हणे, ठेव. झाड दिसलं ना, ठेव, इथं ठेव, इकडं पहिल्या कोपऱ्यात जा. बाळा तुला त्या झाडामागचा मोठा डोंगर दिसला नाही, एवढा मोकळा मैदानी प्रदेश दिसला नाही, ही वाहणारी नदी दिसली नाही, झाडच दिसलं, आनंदाची गोष्ट आहे, जा पहिल्या कोपऱ्यात. पहिल्या कोपऱ्यात पाठवल्यानंतर मागचा विद्यार्थी आला, त्याला वाटायला लागलं बहुतेक हेच उत्तर बरोबर आहे. त्याने काय केलं, काय दिसतं बाळा? झाड दिसतं, जा पहिल्या कोपऱ्यात. काय दिसतं? झाड दिसतं, जा पहिल्या कोपऱ्यात. 5-25 विद्यार्थ्यांनी तेच उत्तर दिलं. पुन्हा एकाने विचार केला, नाही काहीतरी वेगळं उत्तर अपेक्षित आहे आचार्यांना. काय दिसतं विचारल्यावर उत्तर बदलावं. आचार्याने विचारलं, बाळा काय दिसतं? त्यांनी सांगितलं, फांद्या दिसतात. म्हणे, वा वा वा, याच्यापेक्षा तुझी दृष्टी चांगली, जा दुसऱ्या कोपऱ्यात. आता पहिल्या लोकांना वाटायला लागलं, अरे 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 हे उत्तर दिलं असतं तर बरं झालं असतं. आता यांना काय मिळेल माहिती नाही. मागवून येणारा प्रत्येक जण, काय दिसतं बाळा? म्हणे फांद्या दिसतात, जा त्या कोपऱ्यात.
पुन्हा 5-25 विद्यार्थ्यानंतर पुन्हा एकाने ठरवलं अजून काहीतरी वेगळं उत्तर दिलं पाहिजे. त्यांनी काय केलं, थोडंसं बारीक नजरेनं पाहिलं, काय याच झाडाकडे का बघायला सांगतात, बाकीची झाडं नाहीत का, या झाडाकडे बघ, त्या झाडाकडे बघ, म्हणायला पाहिजे याच झाडाकडे काय आहे. असा विचार करून त्यांनी थोडीशी बारीक नजर करून पाहिली. त्याला दिसलं की इथं गुरुजींनी निर्जीव पोपट करून बांधलेला आहे. मग त्यांनी सांगितलं काय दिसतं गुरुजी, विचारल्यानंतर म्हणायला लागला मला पोपट दिसतो. पोपट दिसतो, आता याला दिसला, पण याच्या नंतरच्याला कुठं दिसला. यानं सांगितलं काय दिसतं, पोपट दिसतो म्हणल्यावर पुढचा प्रत्येक जण म्हणायला लागला पोपट. काय दिसतो, पोपट. दिसो न दिसो त्यांचं तेच उत्तर. शेवटी अर्जुनाला विचारलं द्रोणाचार्यांनी. अर्जुना म्हणे उचलतो धनुष्य, लाव त्याला बाण, ओढती दोरी, बघ समोर काय दिसतं. अर्जुनाने समोर पाहिलं, त्याला काहीही दिसलं नाही. स्तब्ध अर्जुन उभा. 5 मिनिट गेले, 10 मिनिट गेले. अर्जुनाला त्या आचार्याने विचारलं काय दिसतं अर्जुना तुला, झाड दिसतं का, नाही दिसत. फांद्या दिसतात का, नाही दिसत. अरे पोपट दिसतो का, अरे नाही दिसत. मग दिसतं काय. त्यांनी सांगितलं या तुम्ही निर्जीव बांधलेल्या पोपटाचा डावाच डोळा दिसतो, ज्याचा भेद मला करायचा, बाकीचं काहीही दिसत नाही. 4 प्रकारची बुद्धी इथं आपल्या समोर आहे. ज्यांची बुद्धी स्थूलाचं ग्रहण करणारी, अशांना झाडच दिसतं, अतिस्थूलाचं ग्रहण करणारी. ज्यांची बुद्धी स्थूलाचं ग्रहण करते त्यांना फांद्याच दिसतात. ज्यांची बुद्धी सूक्ष्माचं ग्रहण करते त्यांना पोपटच दिसतो. पण ज्यांची बुद्धी अतिसूक्ष्माचं ग्रहण करते अशांनाच केवळ आणि केवळ पोपटाचाही डावा डोळा दिसतो. विठ्ठल यापैकी 4थ्या वर्गात ज्याची बुद्धी मुडते त्याला संताचा महिमा कळतो, इतरांना कळत नाही. संताचा महिमा तो वर्गातलीच बुद्धी लागते. कारण तुकाराम महाराजांना सांगितलं, कारण तो संताचा महिमा सामान्य नाही. संताचा महिमा सामान्य बुद्धीच्या माणसाला कळत नाही. संताचा महिमा तो बहु दुर्गम. महाराज म्हणतात शाब्दिकाचे काम नाही. हे संतांचा महिमा अतिशय दुर्गम आहे. शाब्दिक म्हणजे जो शब्द ज्ञानी आहे, शब्द पंडित आहे, अशांना सुद्धा संताचा महिमा कळत नाही. हीच गोष्ट महाराजांनी आपल्याला उदाहरणाने सांगितली. बहुदुधड जरी झाली म्हैस गाय, तरी होईल काय कामधेनू. महाराज म्हणतात यारे एखादी गाय, एखादी म्हैस खूप दूध द्यायला लागली म्हणजे कामधेनू होते का? अनेकांना सवय असते, आपली गाय दूध द्यायला लागली म्हटलं की लगेच तिचं नाव कामधेनू ठेवतात. कामधेनू. एक जण म्हणाले महाराज आमच्याकडे कामधेनू आहे, कामधेनू. चला कामधेनू बघायला. कधी? रात्री 12 वाजता कीर्तन संपल्यावर. मी म्हटलं आता रात्री 12 वाजता चला कामधेनू बघायला, आता काय शक्य आहे बाबा, आता नाही, मला नंतर यायचं. ते म्हणले नाही नाही बघा, परत राहील का नाही माहिती नाही. म्हटलं कामधेनू आहे म्हणता घरी, काय तिला कामधेनू म्हणजे काय? जी कामधेनू कुणाला म्हणतात माहिती आहे का? ज्याची कामना केली ते देण्याचं सामर्थ्य ज्या गायीत आहे त्याला कामधेनू म्हणतात. त्या गायीला तुमची गाय नाही नाही म्हणे महाराज असं नाही, गावात एकही गाय माझ्या गायी एवढं दूध देत नाही. हो, सकाळी 20 संध्याकाळी 20 लिटर दूध देते म्हणून कामधेनू नाव ठेवलं. मी म्हटलं एवढ्यावरच ठेवलं? म्हणा एक, मी म्हटलं त्यांना एक गोष्ट करा, एखाद्या दिवशी समजा सकाळी तुम्ही दूध काढलं आणि ते दूध जिकडं जायचंय तिकडं तुम्ही देऊन टाकलं आणि मग दुपारच्या वेळी भर 12 वाजता 1 वाजता एखादा पाहुणा आला आणि त्या पाहुण्याला चहा करायची वेळ आली.
तुम्ही घरातल्यानं सांगितलं पाहुणे आले चहा करा. आता पाहुणा आल्यानंतर केला जाणारा चहा याच्यातही प्रकार आहेत बरं. सगळ्याच पाहुण्याला सारखा चहा मिळत नसतो. काही पाहुणे आल्यानंतर त्या चहामध्ये दुधाचा थेंबही घातला जात नाही आणि काही पाहुणे आल्यानंतर त्या दुधामध्ये पाण्याचा थेंबही घातला जात नाही. आता पाहुणा कोण विशेष आहे, दुधातला चहा करून दिला पाहिजे. मग काय करा, त्यांना आज जाऊन सांगतो आपण असा तसा देऊ नका बरं चहा. हो पाहुणा चांगला घरचा आहे, मोठे आहेत ते, प्रतिष्ठित आहेत, कशाही चहा करू नका. दुधातच चहाची पत्ती टाकायची, साखर टाकायची, उकळून द्यायचं. घरचे म्हणायला लागले अहो दिला असता हो, पण तुम्हाला कळायला पाहिजे का नाही, घरात दुधाचा थेंब नाही आणि आता दुधातला चहा करा म्हणता. द्यायचा कुठून करून सांगा, आधी मला दूध आणून द्या मग मी चहा करून देते. असा प्रसंग उद्भवल्यानंतर आपण जर म्हणायला लागलो काय काळजी करता, दारात गाय आहे ना, 20 लिटर दूध देते, कधी सकाळी 20 लिटर दूध देते, कधी संध्याकाळी, दुपारी फुलपात्रभर देणार नाही का, एक फुलपात्रभर तरी देईल का नाही. आत्ता जाऊन काढून आणतो म्हणून त्या गाईजवळ जाऊन जर आपण गाईला नुसतं दूधच देते ना बाई तू, त्या दुधाचीच कामना केली, फुलपात्रभर तरी देईल का. ती म्हणेल बाबा एक फुलपात्र नाही, एक बादलीवर घे पण संध्याकाळी, आता नाही. कामधेनू नाव ठेवलं म्हणजे काय कामधेनू होते. तसं महाराज म्हणतात अरे एखादा शब्दपंडित झाला म्हणजे काय संताचा महिमा जाणणार होईल, असं होत नसतं. तुमच्या माझ्यासारख्या सामान्य जीवाला संताचा महिमा कळत नाही, नवल नाही नवल याच्यातही शब्दपंडितांनाही तो कळत नाही. शब्दपंडित बाजूला ठेवा. मी तर म्हणतो ज्यांनी रिद्धी सिद्धी प्राप्त करून घेतलेल्या आहेत अशांनाही संताचा महिमा कळत नाही. पवना घालवेल पाला, पवना घालवेल पायाला, पायी चढवेल गगन, पायी चढवेल गगन, भूत भविष्य कळो येईल वर्तमान, भूत भविष्य कळो येईल वर्तमान, तरी त्या साधूचे नकळे महिमांगा, तरी त्या साधूचे नकळे महिमांगा, तरी त्या साधूचे नकळे महिमानगा, तरी त्या साधूचे नकळे महिमानगा, ऐसे कैसे आने भेटती ते साधू, ऐसे कैसे आने भेटती ते साधू, ऐसे कैसे आने भेटती ते साधू, ऐसे कैसे आने भेटती ते साधू. पवना घालवेल पाला, पायी चढवेल पवना घालवेल पालाण. पवन म्हणजे वारा, त्याच्या पाठीवर पालाण घालता येईल. पालाण कशाला म्हणतात, मुंगीवरी घालू, गजाचे पालाण, हत्तीच्या पाठीवर घातलं जाणारं आसन त्याला पालाण म्हणतात. आपल्याकडं मराठी भाषा एवढी समृद्ध आहे, एकेका आपण पशुवरती प्राण्यावरती पाठीवरती एखादं आसन घातलं त्याचं नाव बदलतं. बैल पोळ्याच्या दिवशी आपण बैलाच्या पाठीवर आसन घालतो त्याला काय म्हणतात, झूल म्हणतात. घोड्याच्या पाठीवरती आपण घालतो त्याला काय म्हणतात, त्याला झूल म्हणत नाहीत, त्याला खोगीर म्हणतात. आणि हत्तीच्या पाठीवर घातलं जाणारं आसन ते दोन प्रकारचं, एक असते अंबारी, एक असतं पालाण. महाराज म्हणतात हे पालाण एखाद्याला वाऱ्यावरती घालता येईल, वाऱ्याच्या पाठीवर घालता येईल, जो वारा आपल्याला आपल्या डोळ्यांनी दिसत सुद्धा नाही. मला सांगा रिद्धी सिद्धी प्राप्त केल्याशिवाय हे घडू शकतं का, नाही. असं जर रिद्धी सिद्धी प्राप्त न करता जर करता आलं तर आमचं किती चांगलं झालं असतं, महाराज लोकांचं किती चांगलं. वाऱ्याच्या पाठीवर आसन घालायचं आणि चला आज हिंगणगावला, काय गरजच लागली नसती कशाची. पायी चढवेल गगन. आपण जसं आपल्या घरामध्ये पायऱ्या चढत चढत वरच्या मजल्यावरती जातो,
तसं एखाद्याला कोणत्याही गोष्टीचा आधार आश्रय न घेता गगनामध्ये आकाशामध्ये अवकाशामध्ये वर 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 जाता येईल. भूत भविष्य कळो येईल वर्तमान. एखाद्याला भूतकाळात घडून गेलेल्या, भविष्य काळात पुढे घडणाऱ्या, वर्तमान काळात घडत असणाऱ्या गोष्टी सांगता येतील. परी त्या साधूचे महिमान न कळेगा. पण त्याला साधू संताचं महिमान कळणार नाही. का कळणार नाही? कारण त्याला कळण्याकरता जी बुद्धी लागते ती बुद्धी काय रिद्धी प्राप्त करून मिळणार नाही. म्हणून म्हणतो आपल्याला कळत नाही जाऊ द्या, रिद्धी सिद्धी ज्यांनी प्राप्त करून घेतली अशा नाही संताचा महिमा कळत नाही. बरं त्यांना कळत नाही जाऊ द्या, त्यांच्याही पुढच्या आहे ना काही. कोण? आपल्याला सगळ्यांना माहिती आहे नारद. त्या नारदाला तरी संताचा महिमा कळाला का हो? नारद गेले म्हणे एकदा देवाकडे. देव झोपलेले. कधी झोपलेले असतात देव? या चातुर्मासाच्या कालावधीमध्ये देव झोपलेले. देवाला हलवून उठवलं आणि हलवून उठवून विचारलं देवा उठा. देवाने विचारलं कोण आहे बाबा? म्हणे मी नारद. का उठवता नारदा? अहो तुम्हाला कळतं माझा हा झोपेचा काळ आहे. देव ह्या चातुर्मासाच्या कालावधीमध्ये झोपलेला असतो. म्हणून तर आषाढीला आपण पंढरपूरला जायचं कशाला? देवाला झोपवायलाच जायचं. देवशयनी एकादशी. आणि कार्तिकीला पुन्हा पंढरपूरला यायचं कशासाठी? त्या झोपलेल्या देवाला उठवायसाठी. म्हणून त्याला देव प्रबोधिनी किंवा प्रबोधिनी एकादशी म्हणतात. या 4 महिन्याच्या काळात परमात्मा झोपलेले असतो. का झोपलेले असतात काय नाही, भक्तिशास्त्रात भरपूर कारणं त्याची सांगितली. म्हणे माझा झोपेचा कालावधी का उठवता? कशासाठी? झालं काय? म्हणे देवा अहो माझी अवस्था अशी आहे, माझ्या मनात जो प्रश्न निर्माण झाला मग मी तुमच्याशिवाय कुणालाच विचारू शकत नाही अशी अवस्था. कारण कुणाहीकडे जाऊन जर मी विचारावं तर ते म्हणतील नारदा तुम्हाला एवढं कळतं आणि एवढा साधा प्रश्न त्याचं उत्तर मिळत नाही, ते कळत नाही. म्हणून देवा उठा उठा. खरं तर नारदा म्हणे मला उठायची इच्छा नाही, पण तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का? झोपलेल्याला उठवू नये, दोष लागतो. उठवू नये. विशेषतः कीर्तनामध्ये झोपलेल्याला तर अजिबात उठवू नये. म्हणून मी माझ्या श्रोत्यांना नेहमी सांगतो माझे 2 तास तुम्हाला पूर्ण परवानगी, 2 तास झोपा. उठवू नये, दोष लागतो. मग तुम्हाला एवढं कळत नाही का? नारद म्हणाले मला त्याच्याही पुढचं कळतं देवा. कुणाला उठवल्यावर दोष लागतो, कुणाला उठवल्यावर दोष लागत नाही त्याची यादी आहे ना. विद्यार्थी सेवका पांथा क्षुधार्थो भयकातराहा भांडारी प्रतिहारीच सप्तसुप्तान प्रबोधयेत. 7 जणांना उठवलं तर दोष नाही. विद्यार्थी झोपला असेल उठवा, प्रवासी झोपला असेल उठवा, एखादा भुकेला आहे भूक लागली आणि भुकाईमुळे ज्याला झोप आली त्याला उठवा. एखादा झोपलाय स्वप्न पडलंय काहीतरी घाबरलाय, आपल्याला दिसतंय घाबरलाय स्वप्न पडलंय त्याला उठवा. भांडारी आणि प्रतिहारी, द्वारपाल आणि कोठीवाला उठवा. या सगळ्यांसोबत आणखी एकाला उठवायला परवानगी दिली. बरं कुणाला? जे कीर्तनात झोपलेले असतात. कथे निद्राभंग करावा भोजनी, कथे निद्राभंग करावा भोजनी, तया सुखाधने पार नाही, पार नाही, तया सुखाधने पार नाही. झोपलेला असेल तर त्याला उठवायला अगदी शास्त्रांनी सगळ्यांनीच परवानगी दिली. कारण त्यांना उठवलं तर दोष लागत नाही. या 7 जणांना उठवल्यानंतर दोष लागत नाही. का लागत नाही? कारण यांना आपण नाही उठवलं तर त्यांचं अहित होतं, उठवलं तर हित होतं, म्हणून उठवायला परवानगी दिली. तसं कथा कीर्तनामध्ये बसलेला आहे, झोपून राहिला, कीर्तन संपेपर्यंत कथा संपेपर्यंत झोपून राहिला, अहित होईल ना हो. कानावरती भगवंताचं चरित्र पडणार नाही, संतांचं चरित्र पडणार नाही, नामस्मरण पडणार नाही. आणि ते जर नाही पडलं तर त्याला उद्धार होणार नाही. म्हणून त्याचं अहित होईल, म्हणून त्याला उठवायला परवानगी. म्हणे मी कुठेही यादीत बसत नाही. म्हणे मला का उठवलं सांगा?
मला का उठवलं म्हणे देवा अडचण हीच आहे, एक प्रश्न त्याचं उत्तर द्या लगेच झोपानं. काय म्हणे मला संताचा महिमा कळत नाही, सांगा. एक दिशा दाखवली देवाने, जा या दिशेला. तिकडं वाळवंट, तिथे वाळवंटात सरडा दिसला. सरड्याने नारदाचं दर्शन घेतलं, सरडा मेला. सरडा मेला. नारद म्हणायला लागले घडलं कसं बाबा. परत आले, परत येऊन देवाला उठवलं. म्हणे देवा नाही कळाला संताचा महिमा तिकडे. देवाने पुन्हा दुसरीकडे दिशा दाखवली. म्हणे जा तिकडं, तिकडं दिसेल. तिकडं आले. तिकडं आल्यानंतर झाडावरती पोपट दिसला. त्याचं ओरडणं ऐकलं. खाली झाडाच्या पायथ्याला जाऊन वर बघायला लागले. त्या पोपटाने नारदाकडं पाहिलं, दर्शन झालं, पोपटही मेला. नारद म्हणाले काय चाललंय हे. अरे माझं दर्शन झाल्यानंतर जर असे प्राणी मारायला लागले, हा काय संत दर्शनाचा लाभ आहे. संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ, दर्शनी आला, दर्शनी आला, संत दर्शनी आला, संत दर्शनी आला, पद्मनाभ जोडला, पद्मनाभ जोडला, पद्मनाभ जोडला, दर्शनी आला, संत दर्शनी आला, पद्मनाभ जोडला, पद्मनाभ जोडला, पद्मनाभ जोडला, पद्मनाभ जोडला, पद्मनाभ, पद्मनाभ जोडला, जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितलं, संतांचं दर्शन झालं तर काय लाभ होतो. संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडला. पद्मनाभ परमात्म्याचं दर्शन होतं, त्याची प्राप्ती होते, हा लाभ. इथं तर ज्या जीवाला दर्शन होईल मारायला लागलं. शेवटी नारद देवाकडे आले आणि हलून म्हणायला लागले, देवा सांगायचं आहे का नाही, सांगा संताचा महिमा काय. नसेल तर तसं सांगा, उगं इकडं पाठव तिकडं पाठव, तिकडं काय दिसत नाही, काय नाही, उलट तिकडं घडतं विपरीत सगळं. ज्या जीवाला माझं दर्शन होतं तो जीव आपला देह सोडायला लागला. हे काय संत दर्शन आहे काय, त्याचा काय लाभ आहे काय, हा का संताचा महिमा आहे का. नारदाला भगवान म्हणाले, आता या दिशेला जा, इकडं निश्चित कळेल. तिसऱ्या दिशेला नारद आले.
त्या दिवशी नारदांनी पाहिलं ते नगर आपलं गाव जसं सजवलं तसं सजवलेलं. जिकडं जिकडं नारदांनी पाहिलं जो तो आनंदोत्सव साजरा करतो आहे. प्रत्येकाने आपल्या दारासमोर गुड्या उभ्या केलेल्या आहेत, दाराला तोरणं लावलेली आहेत, प्रत्येकाने नवीन कपडे घातलेले आहेत, एकमेकाला काहीतरी गोडधोड वाटतो आहे. भगवंतानी परत आपल्याला गोकुळात पाठवलं का काय असं वाटायला लागलं. गुढिया तोरणे करती कथा गाती गाणी. हे भगवंताच्या जन्माच्या प्रसंगी जसं गोकुळ सजलं होतं तसं ते नगर दिसायला लागलं. म्हणे गोकुळ तर नाही ना हे. एकाला धरलं, विचारलं काय रे बाबा, म्हणे गाव कोणतं, त्याने नाव सांगितलं. मग गोकुळ तर नाहीये. मग एवढा आनंद का साजरा करता. आमच्या राजाला मुलगा झाला. अरे मग त्याला आनंद काय साजरा करायचा, राजा असतो, मुलं होणारच त्याला. म्हणे नाही, आमच्या राजाला गेल्या 25 वर्षापासून पोटी संतान नाही, मुलगा नाही. आम्हाला काळजी होती काय होईल, पण भगवंतानी कृपा केली आणि आजच सकाळी आमच्या राजाला मुलगा झाला. नारदाने विचार केला आज काय आपला दिवस चांगला नाही. पहिल्यांदा सरडा गेला, दुसऱ्यांदा पोपट गेला, आता तिसऱ्यांदा या मुलाकडे गेलो हा गेला. ठीक आहे, त्या सरड्याच्या आणि पोपट्याच्या मागं पुढं कुणी नव्हतं, पण या बाळाच्या मागं राजा, सैन्य, सगळी प्रजा. म्हणे माझा केस सुद्धा नगरातून बाहेर जाऊ द्यायचे नाही. मग काय करा, जाऊ द्या म्हणे. नाही कळाला संताचा महिमा, नाही कळाला. नारद परत पळायला लागले. एवढ्यात एका ग्रस्ताने नारदाचा हात धरला. नारदाने वळून विचारलं कोणीच बाबा हात धरायचं काय कारण. म्हणे मी या राज्याचा प्रधान आहे आणि आमचं भाग्य असं, म्हणे आमच्या राजाला मुलगा झाला एक, आणि दुसरी गोष्ट त्यांना आशीर्वाद द्यायला आपल्यासारखे संत आले. चला आमच्या युवराजांना आशीर्वाद द्या, आशीर्वाद द्या. नारद म्हणाले अरे आलो होतो, पण बाबा महत्वाचं काम आठवलं, जातो आणि येतो म्हणे. ते म्हणाले नाही, जाणं येणं काही चालत नाही. मग आता पहिल्यांदा आशीर्वाद द्या आणि मग कुठं जायचंय तिथं जा. नारद नको म्हणत होते, पण त्या प्रधानांनी नारदाला ओढत आणलं. ओढत आणून राजासमोर उभं केलं. राजाने पाहिलं नारद आलेत. लगेच आपल्या आसनावरती, सिंहासनावरती राजा उठून उभा राहिला आसनावरून आणि त्यांना आपल्या आसनावरती बसवलं. स्वागत केलं, नारदाचं स्वागत. हो, काही जणांचं भाग्यच असतं महाराज, कुठेही गेले तर स्वागत चालूच आहे. इकडे गेले तरी आहे, तिकडे गेले तरी आहे, कुठेही जा स्वागत चालू. नारदाचं तसंच, कुठेही गेले स्वर्गात जा स्वागत, पाताळात जा स्वागत, मृत्यूलोकात या स्वागत. नारदांचं स्वागत झालं. स्वागत झाल्यानंतर मग नारद आले म्हटल्यानंतर पाद्यपूजन झालं, त्यांना वस्त्र प्रावण दान दक्षिणा देणं झालं, सगळं झालं. यथाविधी झाल्यानंतर आवाज दिला म्हणे जा युवराजांना घेऊन या. युवराजांना घेऊन या हे ऐकल्या नारदाने आपले 2 हात असे चेहऱ्यावरती झाकून ठेवले. नारदांनी ठरवलं जीव गेला तरी याला आपला चेहरा दिसू द्यायचा नाही, कारण याला जर चेहरा दिसला आणि हा गेला तर आपली काही बरी गती नाही. युवराजांना आणून सांगितलं, युवराजांना आणलं, नारदाच्या मांडीवर ठेवलं. 10 मिनिट गेले तरी नारद काही चेहऱ्यावरचा हात काढणार. हात मांडीवर ते मूल आल्यानंतर, युवराज आल्यानंतर नारदाने अजून घट्ट हात असे चेहऱ्याला दाबून ठेवले आणि देवाला प्रार्थना करायला लागले, देवा एकदा या संकटातून सोडवा, परत कधीच येऊन तुमची झोप मोडणार नाही, कधीच तुम्हाला त्रास देणार, एकदा देवा. त्यांचा धावा सुरू झाला. 15 मिनिट गेल्यानंतर राजाच प्रधानाला म्हणायला लागला, अरे काय चाललंय प्रधानजी, युवराजांना 15 मिनिट झालं आणून मांडीवरती ठेवलंय, नारद चेहऱ्यावरचा हात सुद्धा काढत नाही. प्रधान म्हणला, महाराज गडबड करू नका, मोठा आशीर्वाद मिळणार आहे, खूप मोठी मंत्र साधना चालू आहे. इकडं काय मंत्र चालू होता, खूप मोठी मंत्र साधना चालू आहे. 20 मिनिटानंतर नुकतं जन्माला आलेलं ते मूल म्हणायला लागलं, नारदा एकदा चेहऱ्यावरचे हात काढा, दर्शन घडू द्या. तुम्हाला वाटतं का तुमचं दर्शन घडल्यानंतर मी मरेल? अहो मला मारायला तुम्ही काय सरडा समजता का पोपट? काय समजता नारदा? नारदानी लगेच चेहऱ्यावरचे हात काढले. म्हणे बाळा, अरे तू नुकता जन्माला आलेला, मनुष्यवाणीने बोलायला कसं काय लागलास? आणि सरडा पोपट भानगड तुला काय माहिती? म्हणे मला सगळं माहिती आहे. हो, तुम्ही देवाकडे गेलात, संताचा महिमा विचारला, देवानी पहिल्या दिशेला पाठवलं, तिथं सरडा दिसला, त्याला दर्शन झालं, तो गेला. दुसऱ्या दिशेला पाठवलं, पोपट दिसला, त्याला दर्शन झालं, तो गेला. तिसऱ्या दिशेला पाठवलं, आता वाटायला लागलं मला जर तुमचं दर्शन झालं तर मी मरेल, मी मेलं तर तुम्ही जगणार नाही. घाबरू नका नारदा, तुम्हाला वाटतं तुमच्या दर्शनाने ते 2 जीव मेले नाहीत बरं, तो जीव त्या योनीतून मुक्त झाला. हो, सरड्याच्या योनीतला जीव तुमचं दर्शन झालं, त्याची तो मुक्त झाला, सुटका झाली. पक्षाच्या पोपटाच्या योनीतला जीव, त्याला दर्शन झालं, तो मुक्त झाला, सुटका झाली. आणि तुम्हाला आणखीन एक गंमत सांगतो नारदा, जो सरडा होता तोच पोपट झाला आणि जो पोपट होता तोच मी आहे. माझ्या भाग्यामध्ये 3 जन्म लिहिले होते, एक सरड्याच्या योनीतला, एक पोपटाच्या योनीतला, एक मनुष्य योनीतला.
सरड्याच्या योनीमध्ये असताना मी अखंड देवाचा धावा करायचो, देवा कधी कृपा कराल, कधी योनीतून सोडवाल, कधी पुढची योनी येईल, कधी त्या योनीतून सोडवाल, कधी मनुष्य योनी येईल, कधी अखंड तुमचं नामस्मरण करता येईल, कधी भक्ती करता येईल, कधी सेवा करता येईल, कधी वारी करता येईल, कधी एकादशी करता येईल. अखंड धावा चालू. एवढ्यात देवानी पाठवलं, तुमचं दर्शन झालं, लगेच सुटका झाली. दुसऱ्या योनीत आलो, तिथं आल्यानंतर तिथेही धावा चालू, तिथंही पाठवलं, दर्शन झालं, लगेच सुटका. खरं तर मी मनुष्याच्या पोटी जन्माला येणार होतो, कुठंतरी कोणाच्या तरी गरिबाच्या दरिद्र्याच्या पोटी. पण मागच्या 2 योनीत असताना तुमचं दर्शन झालं म्हणून काय झालं बघा, राजाच्या पोटी जन्माला आलो. जन्मल्यापासून तोंडामध्ये सोन्याचा चमचा आहे बघा. राजाच्या पोटी एकुलता एक जन्माला आलो. हे सगळं राज्य माझं, हे सगळं नगर माझं, हे सगळे नगरवासी माझे, सगळं माझं झालं जन्माला आल्यापासून. कशामुळं? तुमच्या दर्शनामुळं. बरं एवढंच नाही, मला हे लक्षात आलं की नारदाच्या दर्शनामुळं आपल्याला जे प्राप्त होणार होतं ते प्राप्त न होता जे कधीच मिळणं शक्य नव्हतं ते मिळालं. केवळ त्यांच्या दर्शनाचा हा महिमा आहे. मी ठरवलं आता तर नारद आल्याशिवाय आपण डोळे उघडून हे जग पाहायचंच नाही. अनेक लोकांनी आनंद केला साजरा, मुलगा राजाला झाला म्हणून, पण डोळे उघडत नाही. आंधळा आहे का काय? सगळ्याला भीती वाटायला लागली, कुजबूज चालू झाली. मी ठरवलं होतं जगाला काय समजायचं समजू द्या, पण जोपर्यंत नारद येणार नाहीत आणि मला त्यांचं दर्शन होणार नाही तोपर्यंत मी डोळे उघडून बघणार नाही. आणि मग कानावरती शब्द आले, नारद आले, देवराजांना आणा. एवढा आनंद झाला. आलो नारदा मांडीवर बसतोय तुमच्या, तर तुम्ही दर्शन घडू देत नाहीत. अहो दर्शन द्या म्हणे, तुमच्या दर्शनाने माझा राज्यकारभार तर व्यवस्थित चालेलच, पण शेवटी परमात्मा प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही म्हणे. हाच संताचा महिमा आहे. विठ्ठल विठ्ठल. हा संताचा महिमा नारदालाच कळत नाही असं नाही, यांच्याही पुढे जायचं का? नाथ महाराजांना विचारा. संताचा महिमा नकळे अगमा निगमा. आगम निगम म्हणजे वेदाला शास्त्रालाही संताचा महिमा कळत नाही. बरं एवढंच नाही, याच्याही पुढं ब्रह्मा जाय लोटांगणे विष्णुवंदित तो चरणा. नाथ महाराज म्हणतात शास्त्राला वेदाला कळत नाही, देवादिकाला कळत नाही. हा संताचा महिमा जो नारदासारख्या संतांना सुद्धा कळत नाही तो आपल्याला कळणार नाही. त्याच्याकरता काय लागतं? अतिसूक्ष्माचं ग्रहण करणारी बुद्धी लागते. आणि ज्यावेळी तुकाराम महाराजांच्या हे लक्षात आलं की सामान्य जीवाला हा संतांचा महिमा कळत नाही, पण तो संताचा महिमा आपल्याला कळायला लागला. मग आता काय करा? बरं कळतो कुणाला? तुका म्हणे अंगी व्हावे ते तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल कळो. तुकाराम महाराज म्हणतात संताचा महिमा कळतो कुणाला? जो संतत्वाला प्राप्त होतो, त्या पदवीवरती अवस्थेवरती आरूढ होतो त्याला. मी संतत्वाला प्राप्त झालो, मी संत अवस्थेला प्राप्त झालो, मग आता काय? मला संताचा महिमा कळायला लागला आणि मला हे कळत आहे, सामान्य जीवाला कळत नाही. मग काय करा? तो महिमा सांगा म्हटल्यानंतर महाराजांनी ठरवलं आपण सांगितलं पाहिजे. पण सांगण्यामध्ये अडचण एक होती, हा संताचा महिमा मुळात आहे अनिर्वचनीय स्वरूपाचा. याच्या संबंधानं फार बोलता येत नाही. मग काय करा? महाराजांनी ठरवलं जेवढं बोलता येतं तेवढंच बोला. अभंगाच्या पहिल्या आलिंगन गडे
विठोबार घुमाई विठोबार घुमाई विठोबार घुमाई हरे विठोबार तारी तारी विठोबार घुमाई विठोबार घुमाई विठोबार घुमाई विठोबार घुमाई विठोबार आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा. अभंगातून महाराजांनी आपल्याला संतांचा महिमा सांगितला. का सांगितला? कारण तो आपल्याला कळत नाही म्हणून. का सांगितला? तो जगद्गुरु तुकाराम महाराजांना कळायला लागला होता म्हणून. आणि का सांगितला? तर महाराजांच्या हे लक्षात आलं होतं, जोपर्यंत कळणारा जो मी, त्यांनी त्या न कळणाऱ्या म्हणजे तुमच्या माझ्यासारख्या सामान्य जीवाला संतांचा महिमा सांगितला नाही, तोपर्यंत आपल्याला तो कळणार नाही. म्हणून महाराजांनी अभंगातून आपल्याला संतांचा महिमा सांगितला. महिमा हा काही सामान्य नाही. कोणालाही उठसूट कोणालाही तो महिमा कळेल अशातला नसतो. फार क्वचित लोकाला तो संतांचा महिमा कळतो. आणि मग ज्याला कळाला त्यांनी तो इतरांना सांगितलाच पाहिजे, तरच तो कळेल. म्हणून महाराजांनी आपल्याला संतांचा महिमा सांगितला. महाराज म्हणतात, संतांना आलिंगन घडलं तर काय फळ मिळतं? मोक्ष सायुज्यता जोडे. सायुज्यता नावाचा मोक्ष मिळतो. कशाने? संतांना आलिंगन घडल्याने दिल्याने. सायुज्यता नावाचा मोक्ष. आपल्याकडं 4 प्रकारची मुक्ती सांगितली. तेणे मुक्ती चारी साधिल्या. 4 प्रकारची मुक्ती. पण मोक्षाच्या संबंधानं बोलत असताना भागवतांनी 5 प्रकारचा मोक्ष सांगितला. त्याच्यात आपल्याला 4 प्रकार माहिती आहे: सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. पण भागवतांनी सार्ष्टी नावाचा एक मोक्ष घातला. सलोकता, सार्ष्टी, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता 5 सांगितले. सलोकता म्हणजे काय? भगवंताच्या लोकात जाऊन राहायला मिळणं. सार्ष्टी म्हणजे काय? भगवंताच्या लोकात गेल्यानंतर थोडा पुढचा अधिकार, भगवंताच्या लोकातलं ऐश्वर्य भोगायला मिळणं. बरं, त्याच्या पुढचा मोक्ष समीपता म्हणजे भगवंताच्या थोडंसं जवळ जायला मिळतं. ज्याला सार्ष्टी मिळाला त्याच्यापेक्षा पुढचा अधिकार मिळाला. बरं, समीपतानंतर स्वरूपता. स्वरूपता म्हणजे जसं भगवंताचं रूप आहे तसं बाह्य रूप प्राप्त होणं. या सगळ्यात पुढचा अधिकार झाला. हा पुढचा मोक्ष झाला. स्वरूपता मोक्ष ज्या भक्ताला प्राप्त झालेला आहे, नाथ महाराजांनी वर्णन केलं. तो भक्त आणि परमात्मा दोघे जर आजूबाजूला उभे राहिले तर तुमचं माझं सोडा, लक्ष्मी मातेला सुद्धा खरे परमात्मा कोण आणि भक्त कोण हे कळत नाही. एवढं रूप सारखं प्राप्त होतं पण बाह्य. आणि मग सायुज्यता. सायुज्यता म्हणजे परमात्मा स्वरूपावस्था प्राप्त, देवच होऊन जाणं. सगळ्यात शेवटचा सांगितलं. महाराज म्हणतात, संतांना आलिंगन दिल्यानंतर तुम्हाला अलीकडचे 4 मिळत नाहीत, शेवटचा मिळतो. अलीकडचे 4 आणि शेवटचा याच्यात काय अंतर आहे? काही विद्वानांचं म्हणणं असं आहे, कदाचित अलीकडचे 4 मोक्ष मिळाले तर ज्याला मिळाले तो परत येऊ शकतो. कारण ते मोक्ष सुद्धा पुण्याच्या जोरावरती मिळणारी आहेत. तद्यते कर्मच्युतो लोकाक्षीयते एवमेवा मूत्र पुण्यच्युतो लोकाक्षीयते. जसं स्वर्गातला पुण्याच्या जोरावर स्वर्गात गेलेला परत येतो. पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, येऊ लागती माघारे मृत्यूलोका. पुण्य संपलं की मृत्यूलोकात यावं लागतं. तसं पुण्याच्या बळावरतीच एखाद्याला सलोकता प्राप्त झाला, सार्ष्टी, समीपता, स्वरूपता, तो परत येऊ शकतो. पण ज्याला सायुज्यता नावाचा मोक्ष मिळतो, नस पुनरावर्तते, तो परत येत नाही. आणि असा सगळ्यात श्रेष्ठ दर्जाचा मोक्ष मिळतो कशाने? संतांना आलिंगन दिल्याने. विठ्ठल संतांना आलिंगन द्यायचं आहे. कसं द्यावं? कारण आलिंगन 2-3 प्रकाराने देता येतं. कायानं देता येतं, वाचेनं देता येतं, मनाने देता येतं. कसं आलिंगन संतांना दिलं म्हणजे सायुज्यता नावाचा मोक्ष मिळतो? महाराज म्हणतात कसंही द्या ना. कायानं दिलं तरी तेच फल,
वाचेनं दिलं तरी तेच फल, मनानं दिलं तरी तेच फल. कायेनं संतांना आलिंगन देणं म्हणजे काय? आपली ही जी काय आपलं शरीर त्याच्यानी संतांना मिठी मारणं, कवटाळणं. पण ही मिठी मारत असताना कशी मिठी मारायची याच्यामध्ये मर्यादा आहे, ही ज्याची त्यांनी ओळखली पाहिजे. आपण एखाद्या वेळी जगद्गुरू तुकाराम महाराज भेटले, आपल्याला एखाद्या वेळी ज्ञानोबराय भेटले, आपल्याला त्याच्यानंतर नामदेवराय, नाथ महाराज, निळोबराय, सावतोबराय, चोखोबराय, गुरुबा काका ही संत मंडळी भेटली नाही. समजा आपल्या भाग्यानं ब्रह्मचैतन्य सद्गुरू नारायण स्वामी येऊन आपल्यासमोर उभे राहिले. मग आता हे स्वामी समोर आलेत म्हटल्यानंतर, ही संत मंडळी समोर आली म्हटल्यानंतर काय जाऊन त्यांना आपण एखाद्या व्याहायला किंवा एखाद्या मित्राला गळा भेट घेतो तसं भेटायचं का? आपली मर्यादा ओळखायची. आपली मर्यादा कुठपर्यंत? संतांच्या चरणापर्यंत. तिथून वर जाण्याचा आपला अधिकार नाही. मग संतांच्या चरणाला आलिंगन द्यायचं. आपल्या शरीराने संतांच्या चरणाला आलिंगन दिलं काय फल मिळतं? आलिंगने संताची आलिंगने संताची आलिंगने संताची आलिंगने संताची तुम्ही झाली माझी काया, तुम्ही झाली माझी काया, तुम्ही झाली माझी काया, तुम्ही झाली माझी काया. मस्तक हे पाया, मस्तक हे बाबू, मस्तक हे पाया, मस्तक हे पाया. वरिता देविता वरिता उड़ी गया आलिंगने संताची दिव्य झाली माझी काया, मस्तक हे पायावरी त्यांच्या ठेविता. महाराज म्हणतात संतांना आलिंगन दिलं काय फल मिळालं? दिव्य झाली माझी काया. काया दिव्य होणं म्हणजेच मोक्ष सायुज्यता जोडे. काय ना आलिंगन द्या तेच फल. वाचन द्या. वाचन देणं म्हणजे संतांचं नामस्मरण करणं. काय होतं संतांचं नामस्मरण केल्याने? महाराजांनी विचारा. जगद्गुरू तुकाराम महाराज सांगतात पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. संतांचं नामस्मरण आपण केलं तर आपण पुण्यवान होतो. बरं नुसतं पुण्यच आपल्या गाठी जमा होतं असं नाही. तुका म्हणे पापे जाती संताची जपे. संतांचा नामाचा जप केला काय होतं? पुण्य तर आगणित जमा होतच पण पापही सगळं नष्ट होतं. आता विचार करा, पुण्यच पुण्य आहे पण पापाचा लवलेश नाही, यात किंचितही पाप नाही, शुद्ध पुण्य जमा झालं. मग ज्याच्या गाठी शुद्ध पुण्य जमा झालं त्याला काय फळ मिळतं? भगवंताला विचारा. स्वर्गा पुण्यात्मकी पापी येईजे, पापात्मकी पापी नरका जाईजे, मग जेणे माते पाविजे ते शुद्ध पुण्य. भगवान बोलतात स्वर्गात जायचंय पुण्यात्मक पाप पाहिजे, पुण्य अधिक पाप कमी. नरकात पापच पाप, मृत्यूलोकात पाप पुण्य समसमान. पण देवा एखादा एक असा असतो ज्याच्या ठिकाणी पुण्यच पुण्य असतं, पापाचा लवलेश नाही, त्याला गती काय मिळते? भगवान बोलतात मला शुद्ध पुण्य ज्याच्या गाठी असतो तो मला येऊन प्राप्त होतो. बरं, हे शुद्ध पुण्य जमा कशाने झालं? संतांच्या नामस्मरणाने. संतांचं नामस्मरण म्हणजे काय? वाणीनं वाचन त्याला आलिंगन देणं. आणि त्या वाणीनं दिलेल्या संतांच्या नामाला आलिंगन दिल्यानं काय झालं तर मोक्ष सायुज्यता जोडे.
सायुज्यता नावाचा मोक्ष मिळतो. वाणी आलिंगन द्या. बरं, कायेनं दिलं तेच फल, वाचन आलिंगन दिलं तेच फल, मनानं द्या. मनानं संतांना आलिंगन देणं म्हणजे अखंड त्यांचं ध्यान करणं. काय होतं संतांचं ध्यान केल्यानंतर? तुकाराम महाराजाला विचारा. तुका म्हणे संता ध्याता परब्रह्मची आले हाता. आपण संतांचं ध्यान केलं तर हातामध्ये परब्रह्म परमात्मा येतो. म्हणजेच काय तर मोक्ष सायुज्यता जोडे. संतांना तुम्ही कसंही आलिंगन द्या, कायेनं द्या, वाचेनं द्या, मनानं द्या, तुम्हाला मिळणारं फळ एकच आहे, मोक्ष सायुज्यता जोडे. ऐसा संताचा महिमा, असा संताचा महिमा. बर, एवढाच महिमा आहे का महाराज? महाराज म्हणतात नाही. तीर्थे पर्वकाळ अवघी पाया पे सकळ, ऐसा संताचा महिमा. जगात जेवढी केवढी तीर्थ आहेत आणि जेवढे पर्वकाळ शास्त्रांनी सांगितलेले आहेत ते साधण्याचं पुण्य जर कोणाला प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्यांनी काय करावं? सगळ्या तीर्थांनी फिरायची गरज नाही, सगळे पर्वकाळ साधत बसायची गरज नाही, केवळ संतांच्या चरणाला लागावं. कारण जगात जेवढी तीर्थ आहेत तेवढी सगळी संतांच्या चरणापाशी. तीर्थे तया ठाया येती पुनीत भावया सर्व काळ पाया. तीर्थे तया ठाया, तीर्थे तया ठाया येती पुनीत भावया पर्व काळ पाया तळी वसे वैष्णवा. महाराज म्हणतात जेवढी तीर्थ आहेत तेवढी सगळी तीर्थ कुठे येतात? संतांच्या चरणापाशी. जेवढे पर्वकाळ शास्त्रानं सांगितले तेवढे सगळे पर्वकाळ असतात कुठे? संतांच्या चरणाच्या ठिकाणी. आणि म्हणून आपण संतांच्या चरणाला लागलो तर ते सगळं साध्य केल्याचं पुण्य आपल्याला मिळतं. महाराज म्हणतात ऐसा संताचा महिमा, असा संताचा महिमा आहे. बरं, एवढंच नाही तर अनेकांना वाटतं मी केलेली सेवा ही देवापर्यंत जाऊन पोचावी. हे ज्याला वाटतं त्याने एकच करावं, देवाची सेवा करू नये, संतांची करावी. अभंगाच्या तुका म्हणे देवा, 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 तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा, ऐसा संताचा महिमा. महाराज म्हणायला लागले संतांचा महिमा काय सांगू बाबानो, याच्यापेक्षा पुढचा संताचा महिमा मी आपल्याला सांगू शकत नाही. काय महिमा आहे महाराज? म्हणे संतांची केलेली सेवा ही देवाला प्राप्त होते, ऐसा संताचा महिमा.
एखाद्या भक्ताला वाटतं मी जे सेवा करीन ती सेवा परमात्म्याला प्राप्त व्हावी. तुम्ही परमात्म्याची सेवा केली तर एखाद्या वेळी परमात्म्याला प्राप्त होणार नाही, पण संतांची केलेली सेवा ही मात्र निश्चित आणि निश्चित देवाला प्राप्त होते. कोणी म्हणेल महाराज हे कसं शक्य आहे? व्यवहारात तरी असा अनुभव नाही ना आम्हाला. समजा एखादा मनुष्य प्रवासाला निघाला, चालून चालून त्याचे पाय दुखायला लागले, म्हणून आपण दुसऱ्याच त्याच्या भावाचे, लहान भावाचे, मोठ्या दाब्याचे पाय दाबायला लागलो तर त्याचे पाय दुखणं कमी होईल? नाही ना. नवरा प्रवासाला गेला, दुपारी 12 वाजता बरोबर त्याला जेवणाचं ताट लागतं आणि घरी बसून बायको म्हणायला लागली आता माझ्या नवऱ्याची भुकेची वेळ झाली, त्यांना रोज खायला 3 भाकरी लागतात म्हणून गप्पागप ती खायला लागली, त्याचं पोट भरेल? नाही भरणार. व्यवहारात अनुभवच आहे नाही ना तसा. हे होईल कसं? सेवा करायची संताची, प्राप्त व्हायची देवाला, हे घडेल कसं? व्यवहारात घडत नाही पण परमार्थात घडतं. नारदाचं भक्तिसूत्र काढा, याचं उत्तर आपल्याला मिळतं. नारदानी आपल्याला एक सूत्र सांगून दिलं, तस्मिन् सज्जनी भेदा बाबा. तो परमात्मा आणि त्याचे जन याच्यामध्ये भेदाचा अभाव आहे, म्हणजे ते दोघे एकच आहेत. देवते संत निमित्त त्या प्रतिमा, मी तो सांगत तसे भावे असो ठावे सगळ्यांना माहीत असं म्हणून महाराज म्हणतात मी सांगतो बाबांनो, देव आणि संत एकच आहेत. आणि त्याच्यामुळं तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा रोकडा देव कुठं पाहायचा असेल तर तो संतांच्या सज्जनांच्या ठिकाणी असतो, म्हणून त्यांची सेवा केली देवाला प्राप्त होते. अगदी थोडक्यात आमच्या मूळ पुरुषांच्या दृष्टांत सांगतो. आमच्या पंजोबाच्या काळातली घटना. झालं काय, त्यावेळी पुजारी मंडळी ही भगवान पांडुरंगाची पूजा करायची. त्यातही आपल्याला माहिती आहे का नाही माहिती नाही, पण 7 सेवाधारी हे मुख्य, आणि त्यातही 7 सेवाधाऱ्यामध्ये पुजाऱ्यांनाच फक्त श्री विग्रहाला भगवंताच्या हात लावायचा अधिकार, मूर्तीला हात लावायचा. आणि मग ते पुजारी काय करायचे, देवाची पूजा करायची, सकाळी अभिषेक करायचे, स्नान घालायचे, त्याच्यानंतर देवाला वस्त्र घालायचे, कपाळाला गंध लावायचे, सगळे अलंकार दिवसातले जेवढे उपचार होतात ते करायचे. एका दिवशी झालं काय, सकाळच्या वेळी ज्यावेळी भगवंताचा अभिषेक झाला, महापूजा भगवंताची झाली, त्यावेळी त्याचा भगवंताचा जो श्रीविग्रह होता, जी मूर्ती होती ती गार लागली. दुपारच्या वेळी नैवेद्याच्या वेळी ज्यावेळी गंध पुसलं, गंध लावलं, त्यावेळी कपाळ गरम लागलं. बरं, नुसतं कपाळच नाही तर अंगही मूर्तीही गरम लागायला लागली. शेवटी 4:30 वाजता पोशाख होतो, त्यावेळी पोशाख बदलताना देवाच्या मागं खांद्याला वगैरे हात लागला, पोळायला लागलं. संध्याकाळी दुपारच्या वेळी थोडीशी तो ताप कमी झाला, रात्री शेजारचीला पूर्ण कमी झाला. काय भानगड आहे त्या पुजाऱ्यांना कळालं नाही. त्यांना वाटलं आपल्यालाच भ्रम झाला असं. दुसऱ्या दिवशी पाहिलं तेच झालं, तिसऱ्या दिवशी पाहिलं तेच. 8 दिवस सलग हाच प्रकार घडला. मग आता त्यांना लक्षात आलं की देवाला बहुधा दिवसा ताप येतोय, रात्री जातोय, ज्वर येतोय जातोय. मग काय करा, औषधोपचार करा. देवाला औषधोपचार करायला सुरुवात झाली, काही परिणाम होईना. मग काय करा आता, काय त्यांचं डोकं चालेल ना. त्यावेळी आमचे पणजोबा होते सद्गुरू श्री महिपती महाराज, आणि महिपती महाराजांकडे ते पुजारी गेले आणि त्यांनी विचारलं, महाराज अशी अशी अनुभूती येते, 8 दिवस झालं दिवसा श्रीविग्रह भगवंताचा तापलेला असतो, रात्री शांत होतो, काय उपचार करावेत सांगा, कोणाची सेवा करावी, काय करावं म्हणजे हा आजार भगवंताचा बरा होईल, हा रोग दूर होईल. त्यावेळी महाराजांनी सांगितलं, सकाळी उठून तुम्ही काय करता, देवाला गंध लावाय करता उघळता ना, उद्या काय करा, एक भांडभर गंध घेऊन माझ्याकडे या, उपचार झाल्यानंतर माझ्याकडे या. सगळ्याला माहिती होतं सकाळी 6 वाजता सूर्योदयाच्या वेळी आमचे पंजोबा महिपती महाराज प्रदक्षिणाला निघायचे. मग ते पुजारी तेवढं भांडभर गंध घेऊन आले. काय करायचं महाराज, चला माझ्यासोबत प्रदक्षिणाला त्यांना सोबत घेतलं. वाळवंटामध्ये उतरले. वाळवंटामध्ये आमच्या मूळ पुरुषांची समाधी आहे, त्या समाधी मंदिरामध्ये ते महाराज घेऊन गेले. त्यांची आपली मंडळी सगळी होती सोबतची. पुजाऱ्यांना आत आणलं, सांगितलं या आमच्या मूळ पुरुषांच्या मूर्तीला सगळीकडे चंदनाचा लेप लावा, ते गंध लावा. मग ते सगळीकडे गंध लावलं, महाराजाच्या अंगाला सगळीकडे गंध लावलं, आणि मग समोर एक पडदा लावला दाराला. आणि मग महिपती महाराजांनी सांगितलं, आज काय तुम्हाला अनुभव येतो सांगा. काय येतो सांगा म्हटल्यावरती आले, पुन्हा उपचार सुरू केले. जसा सकाळी भगवंताचा देह तो श्रीविग्रह थंड होता तसा संध्याकाळपर्यंत राहिला. धावत पळत महिपती महाराजाकडे आले आणि ते म्हणायला लागले, महाराज म्हणे आज देवाचा ताप गेला बरं का, कितीही देवाची सेवा केली तरी गेला नाही, पण ह्या तुमच्या सद्गुरू गुंडा महाराजांची सेवा केली, लगेच देवाचा ताप गेला. महाराजांनी सांगितलं, बाबा ही आम्हाला तुकाराम महाराजांनी सांगितलं, त्याची सेवा, आपण केलेली सेवा त्यांना प्राप्त व्हावी असं वाटत असेल तर संतांची सेवा करा, तरच त्याला तीच प्राप्त होते. विठ्ठल तुकाराम महाराज म्हणतात, हा संताचा महिमा आहे, त्यांची केलेली सेवा देवाला प्राप्त होते. ऐसा संताचा महिमा
झाली बोला याची सीमा. म्हणे बाबा याच्यापेक्षा मी फार संतांचा महिमा सांगू शकत नाही, कारण तो अनिर्वचनीय स्वरूपाचा आहे. अनिर्वचनीय म्हणजे खरं तर ज्याच्या संबंधानं बोलताच येत नाही. पण त्याच्यातही दोन प्रकार सांगितले. काही अनिर्वचनीय पदार्थ असे असतात ज्यांच्या संबंधानं अजिबात बोलता येत नाही, आणि काही अनिर्वचनीय पदार्थ असे असतात ज्यांच्या संबंधानं थोडं फार बोलता येतं. संताचा महिमा हा असा अनिर्वचनीय आहे ज्याच्या संबंधानं फार बोलता येत नाही, अजिबातही बोलता येत नाही असंही नाही, मग थोडंच बोलावं लागतं. म्हणून हा थोडा थोडा महिमा महाराजांनी अभंगातून आपल्याला सांगितला. जो महाराजांनी सांगितला तो मी आपल्यासमोर ठेवला. यथामती झालेली सेवा पंढरीच्या परमात्म्याच्या चरणी, माऊली ज्ञानोबराय तुकोबरायांच्या चरणी, सद्गुरू गुंडा महाराजांच्या चरणी, ब्रह्मचैतन्य सद्गुरू नारायण स्वामींच्या चरणी अर्पण करतो. खरं तर आज इथं येऊन सेवा करताना एक वेगळा विशेष आनंद होतो आहे. इथं आल्यानंतर महाराजांनी मला खरं तर बोलवलं. इथं आल्यानंतर इथला जो इतिहास सांगितला, तो इतिहास सांगितल्यानंतर आपल्या सगळ्यालाच त्याचा अनुभव पहिल्यांदा होता. मला आज आला. प्रति आळंदीप्रमाणे इथं सगळं घडलेलं. ज्ञानोबारायांच्या संजीवन समाधीच्या आधी नारायण स्वामींनी समाधी घेतली. ज्ञानोबांच्या दारात जसं सुवर्ण पिंपळ तसाही इथं सुवर्ण पिंपळ आहे. ज्ञानोबारायांच्या बाजूला सिद्धेश्वर, इथेही सिद्धेश्वर आहेत. ज्ञानोबारायांच्या मागे वाहणारी नदी ती सुद्धा नी या अक्षराने संपणारी आहे. त्याला इंद्राणी, ही नांदणी, आणि दोघीकडे सारखं दिसलं. मला तर येताना असा भास झाला का ही नारायण स्वामीची आळंदी आहे का ती ज्ञानोबारायांचं हिंगणगाव आहे. दोन्ही सारखेच नाव. जे तिथं घडलं तेच इथं घडलं. मी तर म्हणतो जे इथं घडलं ते तिथं घडलं. ज्यावेळी ज्ञानोबारांनी संजीवन समाधी घेण्याचा विचार केला असेल, त्याच्या आधी 8 वर्ष नारायण स्वामींनी समाधी घेतली, त्यावेळी ज्ञानोबारांनी विचार केला असेल समाधीच घ्यायची, कुणाच्या मागं जावं. कोणीतरी एक आपल्याला आदर्श पाहिजे. बस हाच आदर्श ज्ञानोबारांनी पाहिला आणि मग ज्ञानोबाराय 8 वर्षांनी समाधीस्थ झाले. अशी भावना इथं आल्यानंतर माझी झाली. हरिभक्तपरायण भाऊ महाराजांनी, प्रवीण महाराजांनी आमच्या शेंद्र दादाच्या माध्यमातून इथं बोलवलं मला. खरंच संतांनी जे कार्य सामान्य जीवाच्या बाबतीत केलं ते कार्य या तिघांनी माझ्या बाबतीत केलं. नाहीतर मी आता सांगितलं आपल्याला, देगलूर गाव तेलंगणा बाउंड्रीपाशी, तिथून इथं कधी मी येणार, कधी मला नारायण स्वामीचं दर्शन घडणार, कधी मग माझ्या मुखातून काही त्यांची सेवा घडणार, हे कधी घडलं असतं. हे तिघे माध्यम ठरले म्हणून तर इथं येऊन त्यांच्या चरणी ही सेवा समर्पित करण्याचं भाग्य मला लाभलं. भगवंताच्या चरणी प्रार्थना एवढीच आहे. ब्रह्मचैतन्य सद्गुरू नारायण स्वामींच्या चरणी प्रार्थना एवढीच आहे. संतांच्या सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना एवढीच आहे. ही सप्ताह करणारी मंडळी, आयोजक मंडळी, संयोजक मंडळी, नियोजक मंडळी, निमंत्रक मंडळी, आपण सज्जन श्रोते मंडळी, ग्रामस्थ मंडळी, ही गुणजन टाळकरी वादक मंडळी, या सगळ्यांना भगवंतांनी उदंड आयुष्य द्यावं, आरोग्य द्यावं, ऐश्वर्य द्यावं आणि अखंड हीच सेवा करण्याची बुद्धी द्यावी, एवढी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकारामेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम 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 श्री हरिभक्त महाराज खाली म्हणा. तुका म्हणे देवा, 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 आमची केली पावे सेवा,
ज्यांची केली पावे सेवा ऐसा संताचा महिमा ऐसा संताचा महिमा ज्याने केली पावे सेवा सेवा ज्याचे केले पावे ज्याचे केले पावे ज्याचे ज्याची केली पावे सेवा संताचा महिमा झाली बोलायाची सेवा झाली बोलायाची सेवा झाली बोलायाची सेवा झाली बोलायाची झाली बोला झाली बोलायाची सेवा झाली बोलायाची सेवा ऐसा संताचा महिमा ऐसा संताचा महिमा झाले बोलायाची अजून चढ आहे अजून. झाले
करायचं नाही